Good morning, all the student. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2. तर त्याच्यामधला जो आज आपण या ठिकाणी जो पार्ट शिकणार आहे ते पोटॅटो म्हणजे बटाटे. तर बटाट्याच्या संदर्भातला आपण या ठिकाणी पहिली नेक्स्ट पार्ट शिकणार आहे. तर ते आहे सीड ट्रीटमेंट. तर बघा इथं काय म्हणलं की सीड ट्रीटमेंट. तर सीड ट्रीटमेंट आपण 3 पद्धतीचे. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय, तर आपण बटाट्याचं जे बेन यूज करणार आहे त्याला की आपण ट्यूबर्स असं म्हणलं जातं. बटाट्याची जी बेन आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ट्यूबर्स असं म्हणलं. तर सीड ट्रीटमेंट, तर ट्यूबर ट्रीटमेंट त्याला आपण म्हणू. सीड ट्रीटमेंट म्हणजेच त्याला ट्यूबर ट्रीटमेंट असं आपण म्हणू. तर काय आहे, तर कशा पद्धतीचे सीड ट्रीटमेंट करायचे आहे, तर 3 वेगवेगळ्या पद्धतीचे सीड ट्रीटमेंट केले जाते. तर 1 नंबर आहे की 1% थायोयुरिया ट्रीटमेंट, 2 आहे लाईट ट्रीटमेंट आणि 3 आहे फंजीसाइड ट्रीटमेंट. थायोयुरिया ट्रीटमेंट, लाईट ट्रीटमेंट आणि फंजीसाइड ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये बघायचं की काय म्हणलं आहे, 1 नंबरला आहे थायोयुरिया ट्रीटमेंट. तर काय म्हणलं आहे, दिस ट्रीटमेंट इज गिवन टू ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ अ ट्यूबर व्हेन दे आर टू बी यूज्ड बिफोर रेस्टिंग पिरियड्स आपण 2.5 to 3 months. तर काय आहे ते थायोयुरिया ट्रीटमेंट जे आहे ते ट्रीटमेंट कशासाठी दिले जाते, टू ब्रेकिंग द डॉर्मन्सी. ब्रेकिंग डॉर्मन्सी म्हणजे समजा जर एखादा बटाट्याचा एखादा ट्यूबर्स आहे, सेट्स आहे, तर ते उगवत नाही, उगवू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की ती डॉर्मन्सी पिरियडमध्ये आहे, त्याच्यामध्ये उगवण क्षमता नष्ट झालेली असते. तर ज्यावेळेस अशा पद्धतीची उगवण क्षमता नष्ट झालेली असते त्यावेळेस त्याला आपण थायोयुरिया ट्रीटमेंट देत असतो. तर कशी उगवण क्षमता नष्ट झालेली असते, तर जवळजवळ समजा जर आपण एखादं बेनं बटाट्याचं आपल्याला उगवण्यासाठी किंवा लागवडीसाठी वापरणार आहे, तर ते 2.5 ते 3 महिने असं ठेवून दिलं. तर 2.5 ते 3 महिने ठेवून दिल्यानंतर तर ते काय होत असतं की त्याच्यामधली जी उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता या ठिकाणी नष्ट होत असते. आणि अशा वेळेस त्याचं ब्रेकिंग डॉर्मन्सी म्हणजे ते पुन्हा उगवून येण्यासाठी किंवा तिची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी आपण त्याच्यावरती 1% थायोयुरिया ट्रीटमेंट, तर थायोयुरिया ट्रीटमेंट आपण त्याच्यावरती देत असतो. तर कसं आहे, तर काय केलं जातं, ते ट्यूबर्स म्हणजे जी बेन आहे ते ट्यूबर्स आर डिप्ड इन 1% थायोयुरिया सोल्युशन फॉर 1 hour बिफोर प्लॅन्टिंग. तर ज्यावेळेस आपण ठिकाणी लागवड करायची आहे तर लागवडीच्या पूर्वी ते काय केलं जातं, हे थायोयुरिया नावाच्या केमिकल्समध्ये त्या सोल्युशन्समध्ये आपण तर 1 तासासाठी आपण त्या ठिकाणी बुडवून ठेवायचं आहे फॉर 1 hour. The tubers are dipped in 1% थायोयुरिया सोल्युशन फॉर 1 hour बिफोर प्लॅन्टिंग. म्हणजे लागवडीच्या पूर्वी आपण 1 तास आपण थायोयुरियामध्ये ते बुडवून ठेवणार आहोत. तर ते आली 1% थायोयुरिया ट्रीटमेंट. सेकंड आहे लाईट ट्रीटमेंट. तर काय केलं जातं बघा, लाईट ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, ते ट्यूबर्स आर स्प्रेड इन अ थिन लेअर इन अ कूल प्लेस अँड एक्सपोज्ड टू द डिफ्युज्ड लाईट. तर काय म्हटलं जातं की बघा आता आपण पोल्ट्रीमध्ये बघतो की काय जे पोल्ट्रीचे पिल्ले असतात ते लाईटवर आलेले असतात, लाईटवरती. तर आपण म्हणतो की ते लाईटवर पिल्ले आले. तर तसंच तर इथं काय केलं जातं बघा, लाईट ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं की समजा जे ट्यूबर्स म्हणजे जे बटाट्याचं बेन आहे ते बटाट्याचं बेन जी आपण समजा एक थंड जागेमध्ये ठेवलं आहे किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं आहे, तर तिथून काढून आणून डायरेक्टली डिफ्युज्ड लाईट, तर ते डायरेक्टली लाईटवर ठेवलं जातं. तर काय होत असतं, दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर स्प्राउटिंग ऑफ अ ट्यूबर अँड बेटर जर्मिनेशन अर्ली मॅच्युअर. तर काय केलं जातं, तर जे ती थंड जे कूल प्लेसवरून काढून थंड जागेवरून काढून डायरेक्टली लाईटवरती एक्सपोज केलं जातं, डायरेक्टली लाईटवर ठेवलं जातं. तर लाईटवर ठेवल्यामुळे काय होत असतं की त्याच्यामध्ये जे स्प्राउटिंग ऑफ ट्यूबर्स, स्प्राउटिंग म्हणजे काय असतं की त्याला लहान फुटवे येत असतात, त्याच्यामुळे बटाट्याला लहान कोंब येतात. त्याच्यानंतर बेटर जर्मिनेशन, त्याच्यामुळे योग्य पद्धतीने जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता या ठिकाणी त्याची चांगली होते. आणि त्याच्यासोबतच अर्ली मॅच्युरिटी म्हणजे ते प्रौढ अवस्थेमध्ये किंवा ते लवकर पिकवून जात असतं. तर ते आली लाईट ट्रीटमेंट. तर काय केलं जातं की बटाटे जे आपण कूल प्लेसला ठेवलेले आहेत, एखाद्या थंड ठिकाणी ठेवलेले आहेत, ते डायरेक्टली आणून लाईटवरती एक्सपोज केलं जातं, त्याला लाईट ट्रीटमेंट असं म्हटलं जातं.
तर त्याच्यामुळे काय होतं की त्याची उगवण क्षमता वाढते, त्याच्यानंतर त्याला कोंब फुटतात आणि त्याच्यासोबतच त्याचं मॅच्युरिटी किंवा त्याचे लवकरात लवकर ते पिकून जातात. त्याला लाईट ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. 3 नंबर आहे फंजिसाइड ट्रीटमेंट. 3 नंबर आहे फंजिसाइड ट्रीटमेंट. तर फंजिसाइड ट्रीटमेंटमध्ये काय म्हटलं आहे, दिस ट्रीटमेंट इज युजली गिव्हन टू कट ट्यूबर्स टू अवॉइड डिकेइंग बाय सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम आफ्टर सोविंग. तर काय म्हटलं जातं बघा की ट्यूबर ट्रीटमेंट. तर ट्यूबर काय केलं असतात, जे कट ट्यूबर्स आहेत. तर समजा की काही ठिकाणी बटाटा आपण अख्खा तिथं लागवडीसाठी वापरणार आहे, तर काही ठिकाणी जे बटाटे आहेत ते आपण कट करून लावणार आहे. तर कट केलेले जे बटाटे असतात त्या बटाट्याला पुन्हा बुरशीची वाढ होऊ शकते, त्याच्यावरती पुन्हा बुरशीची वाढ होऊ शकते. म्हणून बुरशीची वाढ होऊ नये म्हणून त्याच्या लागवडीनंतर त्याच्यावरती फंजिसाइड म्हणजे बुरशीनाशकांची ट्रीटमेंट केली जाते. बुरशीनाशकांचे त्याच्यावरती योग्य पद्धतीने त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यापुढे तर काय केलं जातं, तर कट ट्यूबर्स आर डिप्ड इन टू द 0.2% बायोस्टीन. तर काय केलं असतात, जे ट्यूबर्स असतात ज्यावेळेस आपण लागवड करणार आहे त्यावेळेस जे आपण कट केलेले जे ट्यूबर्स असतील ते बियाणं जे आपण कट करतो जिथं जिथं स्प्राउटिंग आलेलं आहे, ठीक आहे, तर जिथं आपण या ठिकाणी जी फुटवे आलेले असतात, कोंब आलेले असतात, तर त्या कोंब आलेल्याच्या ठिकाणी आपण ती जी कट केलेलं असतं, तर कट केलेला जो ट्यूबर्स आहे तो आपण बायोस्टीनमध्ये किंवा डायथेन Z78 सोल्युशन जे आहे तर त्या सोल्युशनमध्ये आपण जवळजवळ 5 ते 10 मिनटं या ठिकाणी ते त्याच्यामध्ये ठेवणार आहे त्या फंजिसाइडमध्ये. कारण कशासाठी ठेवायचं आहे, तर ते कुजू नयेत, ते जे ट्यूबर्स आहेत ते कुजू नयेत म्हणून आपल्याला या ठिकाणी फंजिसाइडची ट्रीटमेंट द्यायची आहे. तर हे आहे सीड ट्रीटमेंट, त्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, तर इथं आपल्याला योग्य पद्धतीने दिसत नाही, तर सीड ट्रीटमेंट, थायोरिया, लाईट ट्रीटमेंट आणि फंजिसाइड ट्रीटमेंट. थायोरिया, लाईट ट्रीटमेंट आणि फंजिसाइड ट्रीटमेंट. त्याच्यानंतर आफ्टर केअर त्यालाच इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागत असं म्हटलं जातं. इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागत. तर आफ्टर केअर काय केलं जातं, आंतर मशागत कुठली जाते, एकदा आपण तिची लागवड झालेली आहे, लागवड झाल्याच्या पूर्वी आपण त्याच्यावरती सीड ट्रीटमेंट त्याला दिलेले आहे, सीड ट्रीटमेंट दिले आहे. पण नंतर आफ्टर केअर म्हणजे काय, तर आपण त्याची आंतर मशागत कशा पद्धतीने करणार आहोत. तर कशा पद्धतीने आंतर मशागत करायची आहे बघा. तर 1 नंबर काय म्हटलं आहे, द इंटरकल्टिवेशन ऑपरेशन लाईक हँड विडिंग अँड अर्थिंग अप आर डन टू डिस्ट्रॉय द वीड्स to keep the soil loose for proper development of the tubers and to cover the tubers with the soil. तर काय म्हटलं, हा पहिला मुद्दा असा काय म्हणतोय, द इंटरकल्चरल ऑपरेशन. तर इंटरकल्चरल ऑपरेशन जे आहे तर त्याच्यामध्ये हँड विडिंग म्हणजे आपण खुरप्याने या ठिकाणी तण काढणं असतील. त्याच्यानंतर अर्थिंग अप ह्याचा अर्थ असा असतो की जी मुळं आहेत बटाट्याची, जी मुळं या ठिकाणी पूर्णपणे उघडी पडलेली आहे, तर त्या मुळाला पुन्हा आपण मातीनं झाकून घेतो, मातीचा सपोर्ट देतो, त्याला अर्थिंग अप म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, विडिंग अँड अर्थिंग अप आर डन टू डिस्ट्रॉय द वीड. तर तण काढण्याची जी प्रक्रिया असते त्याला विडिंग असं म्हटलं जातं. तर कशासाठी करायचं आहे आपल्याला, तर इंटरकल्टिवेशन किंवा आंतरमशागत. तर त्याचं काय काम आहे, तर त्याच्यामुळे जी माती आहे ती माती आपल्याला भुसभुशीत करायची आहे. तर आपण ज्यावेळेस विडिंग करत असतो किंवा आपण तणची खुरप्यान काढत असतो, तर त्याचा पहिला उद्दिष्ट असा असतो की माती मोकळी करणे किंवा मुळाच्या आजूबाजूची जी माती आहे ती पूर्णपणे भुसभुशीत करणं. तर काय होत असतं की त्याच्यामुळे फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ ट्यूबर्स, तर जे ट्यूबर्स असतात, तर बटाट्याचा जो भाग असतो त्याला आपण ट्यूबर्स असं म्हटलं जातं, हे आपण मी तुम्हाला सांगितले. तर तो जो ट्यूबरचा भाग आहे, तर ट्यूबरचा भाग योग्य तऱ्हेने जो ट्यूबरचा भाग आहे त्याचा योग्य पद्धतीने विकास व्हावा, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा आंतरमशागत करत असतो. त्याच्यानंतर काय म्हटले बघा, फर्स्ट विडिंग इज डन when the plants are 15 to 20 सेंटीमीटर हाईट. तर ज्यावेळेस पहिलं विडिंग ज्याला म्हणू किंवा पहिलं तण काढणे आपण कधी करेल,
तर 15 ते 20 सेंटीमीटरची ज्यावेळेस तिची हाईट होईल, त्या झाडाची 15 ते 20 सेंटीमीटरची ज्यावेळेस हाईट होईल त्यावेळेस आपण पहिलं विडिंग त्याचं करणार आहे. त्यानंतर ॲट द सेम टाईम लाईट अर्थिंग अप इज गिव्हन टू सपोर्ट द प्लांट. तर अर्थिंग अप या शब्दाचा अर्थ असा आहे की मुळाला मातीनं झाकून घेणे, त्याला अर्थिंग अप असं म्हटलं जातं. तर आपण पहिल्यांदा त्याच्यानंतर पुन्हा अर्थिंग अप करायचं आहे, कारण आपलं जे प्लांट आहे, जे झाड आहे, ते झाड पूर्णपणे उगून येतं, त्याची हाईट जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत होते. त्यावेळेस त्याची मुळं उघडी पडतात आणि जी उघडी पडलेली मुळं आहे त्याला आपण मातीनं झाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग सेकंड विडिंग इज डन आफ्टर 3 weeks अँड ऑल्सो अर्थिंग अप इज डन विथ द हेल्प ऑफ कुदळ टू कव्हर अँड डेव्हलप ट्यूबर्स. त्याच्यानंतर सेकंड विडिंग, तर दुसरी जी गवत काढणे असेल, ठीक आहे, तर दुसरी जी गवत काढणी असेल किंवा जी विडिंग असेल त्याला म्हटलं जातं, ते 3 आठवड्यानंतर करायचे आहे. पहिलं जे आपण काय करतो, पहिलं विडिंग जे आहे ते 15 ते 20 सेंटीमीटरला ज्यावेळेस आपलं जे रोप आहे त्यावेळेस तेवढं जाईल त्यावेळेस पहिलं विडिंग करत असतो. दुसरं विडिंग जे आहे ते त्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर केलं जाईल. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच अर्थिंग अप सुद्धा केले जाईल. अर्थिंग अप म्हणजे मुळं सुद्धा झाकून घेतली जातील, ठीक आहे. तर ते कशा पद्धतीने केलं तर कुदळीच्या साहाय्याने. ऑल दिस ऑपरेशन should be done carefully without damage the roots and developed tubers. तर आपण हे सगळे जे ऑपरेशन आहे, ठीक आहे, तर आपण कुदळीच्या साहाय्याने आपण त्याचं अंतर्मशागत करतोय, ठीक आहे. तर त्याचं तण काढतोय. तर तण काढत असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये मुळांना कसल्या प्रकारची इजा होऊ नये. त्याच्यासोबतच आपण जे बटाट्याचे ट्यूबर्स डेव्हलप झालेले आहेत, जे बटाटे या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत, त्याला कसल्याही प्रकारची इजा होऊ नये याची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. 6 number, if the developing tubers are not covered or exposed to the exposed part of tubers turns green, become unfit for human consumption. तर काय म्हणले बघा की समजा आपण अर्थिंग अप, तर समजा आपल्या जमिनीमध्ये खाली बटाटे या ठिकाणी उगवून यायला लागले, ठीक आहे. तर हे उगवून आलेल्या बटाट्यावरती जर आपण अर्थिंग अप म्हणजे आपण जर मातीनं पुन्हा झाकून नाही घेतलं तर तो भाग या ठिकाणी पूर्णपणे उघडा राहणार आहे. आणि जर तो भाग उघडा राहिला तर उघडा राहिलेला भाग जो आहे तो पुन्हा हिरवा पडणार आहे. जो उघडा राहिलेला भाग आहे तो हिरवा पडणार आहे. आणि तो जर भाग हिरवा पडत असेल तर तो हिरवा झालेला भाग असेल. बटाट्याचा जो हिरवी बटाटे असतात ते आपल्याला खाण्यासाठी ही पूर्णपणे योग्य नाहीत. जे हिरवी झालेले बटाटे असतात ते खाण्यासाठी आपल्याला योग्य नाहीत, ठीक आहे. दे आर अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे आपल्या आहारामध्ये आणि आपल्याला खाण्यासाठी अशा प्रकारचे बटाटे या ठिकाणी योग्य नाहीत. हे आलं आफ्टर कल्टिवेशन, त्यालाच आपण आंतरमशागत इंटर कल्टिवेशन असं सुद्धा म्हणतो. तर बघा नेक्स्ट पार्ट आहे हे आहे आफ्टर कल्टिवेशनचा पार्ट. नेक्स्ट जो पार्ट आहे ते आहे मॅन्युरिंग म्हणजे आपण कशा पद्धतीची खतं देणार आहोत त्याला मॅन्युरिंग असं म्हटलं जातं. तर मॅन्युरिंग काय आहे त्याच्यामध्ये बघा की 25 ते 35 CL ऑफ FIM. तर ठीक आहे, तर 25 ते 35 कार लोड्स, तर 25 ते 35 या ठिकाणी कार लोड एवढ्या गाड्या, ठीक आहे. तर आपल्याला हेक्टरी तर जास्तीत जास्त आपल्याला शेणखत या ठिकाणी द्यायचं आहे. जवळजवळ 25 ते 35 टन असं म्हटलं तर आपल्याला काय हरकत नाही. तर आपल्याला शेणखत पहिल्यांदा द्यायचं आहे. द फर्टिलायझर डोस रिकमेंडेड फॉर महाराष्ट्र इज 100 kg नायट्रोजन, 100 किलो नायट्रोजन बघा, 100 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश. तर 100 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 62 किलो पालाश एवढा आपल्याला ठिकाणी फर्टिलायझरचा डोस द्यायचा आहे. आणि खताचा डोस द्यायचा आहे. तर खताचा डोस देताना आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचं आहे की त्या 100 किलोमधलं 75 किलो जे आहे तर हे सगळं जे डोस आहे तो हेक्टरी डोस आहे. हेक्टरी म्हणजे 2.5 एकराचा 1 हेक्टर होतो. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे की पहिला जे आहे त्याच्यामधला 75% डोस म्हणजे 100 किलोमधले 75 किलो जे नायट्रोजन आहे तो पहिल्यांदा प्लॅन्टिंग करताना ज्यावेळेस लागवड करत असतो त्यावेळेस आपल्याला 75 किलो द्यायचं आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश जो आहे तो पूर्णपणे द्यायचा आहे. आणि उरलेला
रिमेनिंग जो 25 किलोचा जो भाग आहे, जो रिमेनिंग झालेला तो शिल्लक राहिलेला आहे, तो सेकंड अर्थिंग अप. तर ज्यावेळेस दुसऱ्यांदा आपण अर्थिंग अप करत असतो त्यावेळेस आपल्याला तो डोस द्यायचा आहे. तर बघा काय म्हटलं आहे की 100 किलो नत्र, 100 किलो पुरत आणि 62 किलो पालाश एवढं आपल्याला काही खत द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 100 किलोमधले जे 75 किलो आहे ते आपल्याला टाईम ऑफ प्लॅन्टिंग, तर पहिल्यांदाच ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेसच आपल्याला 75 किलो द्यायचं आहे. 75 किलो नत्र आणि सर्व जे काही तर 100 किलो स्फुरत आणि 62 किलो पालाश द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर उरलेला जो सेकंड डोस आहे 25, तो 25 किलो जी शिल्लक राहिले तर ते 25 किलो हे आपल्याला सेकंड अर्थिंग अप झाल्यानंतर द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, द पोटॅश शुड बी गिव्हन इन द फॉर्म ऑफ सल्फेट ऑफ पोटॅश. तर आपण ज्यावेळेस नत्र, स्फुरत आणि पालाश, तर त्याच्यामधलं जे पालाश आहे, जो पालाश आहे तो आपल्याला सेकंड जो पालाश आहे तो आपल्याला कधी द्यायचा, कशा फॉर्ममध्ये द्यायचा आहे, सल्फेट ऑफ पोटॅश. जो पालाश आहे तो आपल्याला SOP मध्ये म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश या फॉर्ममध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इरिगेशन. इरिगेशन म्हणजे पाणी देण्याला आपण इरिगेशन असं म्हणलं जातं. तर पोटॅटो इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप इन खरीफ आणि नो इरिगेशन इज नीडेड. तर काय आहे, तर हे जे आहे ते पोटॅटो आहे हे आपल्याला पावसाळी पीक आहे, रेनफेड क्रॉप आहे. तर त्याच्यामध्ये ते काय आहे, ते शक्यतो खरीप हंगामामध्ये आपण ते पीक घेत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी विशेष करून आपल्याला पाणी देण्याची गरज नाही. बट 1 to 2 इरिगेशन मे बी गिव्हन इफ देअर इज अ लॉंग ड्राय स्पेल बिटवीन 2 रेन. जर आपल्याला समजा 2 पावसाळा आहे तर 2 पावसाळ्यामध्ये जर बराचसा जर ड्राय स्पेल म्हणू किंवा समजा जर पावसाने या ठिकाणी दंडी मारली किंवा पाऊस येत नसेल तर आपल्याला किती गरजेचं इंजेक्शन द्या. तर जर पाऊस येत नसेल तर 1 ते 2 वेळा आपल्याला या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. 1 to 2 इरिगेशन मे बी गिव्हन म्हणजे 1 ते 2 वेळा ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. फॉर रब्बी क्रॉप्स फर्स्ट इरिगेशन इज गिव्हन इमिडिएटली आफ्टर प्लॅन्टिंग. ज्यावेळेस आपण लागवड करत असतो, लागवड एकदा पूर्ण झाली आणि जर रब्बी सीझन असेल, लागवड पूर्ण झाल्या आपण रब्बी सीझनमध्ये या ठिकाणी इरिगेशन म्हणजे पाणी द्यायचं आहे. आणि अदर इरिगेशन आर गिव्हन 6 to 8 इंटरवल्स. आणि नंतरचं जे पाणी द्यायचं, तर पहिल्यांदा जे पाणी रब्बी सीझनमध्ये बघा, तर रब्बी सीझनमध्ये काय केलं जातं की आपल्याला एकदा जर लागवड झाली तर लागवड झाल्याच आपल्याला या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. हे आलं रब्बीमध्ये. पहिल्यांदा लागवड झाल्या पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर 6 ते 8 दिवसानंतर पुन्हा पाणी द्यायचं आहे. इन ऑल 8 to 10 इरिगेशन्स आर निडेड डिपेंडेंट अपॉन सॉईल टाईप अँड व्हरायटीज. तर काय म्हणलं आहे की पहिल्यांदा 6 ते 8 दिवसानंतर आपल्याला प्रत्येकी पाणी द्यायचं आहे. तर एकूण जवळजवळ 8 ते 10 पाण्याच्या पाळ्या या ठिकाणी पडत असतात. किती? 8 ते 10. इन ऑल 8 to 2 इरिगेशन आर निडेड डिपेंड अपॉन द सॉईल टाईप अँड व्हरायटी. तर जवळजवळ 8 ते 10 वेळा या ठिकाणी पाण्याच्या पाळ्या पडत असतात. तर कशावरती? तर मातीचा प्रकार कसला आहे आणि आपण जी बटाट्याची जात कोणती निवडली ह्या जातीवरती आपल्याला किती पाणी द्यायचं आहे हे अवलंबून आहे. द इरिगेशन वॉटर शुड बी फ्री फ्रॉम साल्ट ॲज पोटॅटो कॅन नॉट टॉलरेट सलाईन सॉईल. तर आपण जे पाणी देत आहे तर पाण्यामध्ये मीठ नसावं. तर काय म्हणतो, शारपट. ठीक आहे. तर आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जे पाणी असतं ते पाणी असताना शारपट पाणी असतं, त्याच्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त आहे, त्याला सलाईन वॉटर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं पाणी आपण या ठिकाणी बटाट्याला द्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होत असतं, तर बटाटे जे आहे ते शारपट असणाऱ्या पाण्यावरती अजिबात किंवा सवाळ पाण्यावरती अजिबात या ठिकाणी उगवून येत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं पाणी आपण बटाट्याला द्यायचं नाही. त्याच्यानंतर हेवी ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन शुड बी अवॉइड ॲज इट मे रिझल्ट इन अ डेकिंग ऑफ ट्युबर्स. तर त्याच्यासोबतच जास्त प्रमाणात पाणी देणंसुद्धा आपण या ठिकाणी टाळायचं आहे. जास्त प्रमाणात पाणी देणंसुद्धा टाळायचं आहे. काय होत असतं, जर आपण जास्त पाणी दिलं तर त्या बटाट्याचे जे ट्युबर्स असतात ते या ठिकाणी कुजून जाण्याची शक्यता असते. तर काय म्हटलं हे इरिगेशन. तर इरिगेशन म्हणजे पाणी देणं. जर आपण खरीप सीझनमध्ये जर आपण एखादे पीक घेत असेल बटाट्याचं तर आपल्याला पाणी देण्याची गरज नाही. परंतु जर आपण या ठिकाणी रब्बी सीझनमध्ये जर आपण पीक घेतलं असेल, फॉर रब्बी क्रॉप्स फर्स्ट इरिगेशन इज गिव्हन इमिडिएटली आफ्टर प्लॅन्टिंग. तर ज्यावेळेस पाणी जर रब्बीमध्ये घेत असेल
तर पहिले इरिगेशन, पहिलं पाणी देणं असेल तर लगेच आपल्याला इमिडिएटली देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते प्रत्येक 6 ते 8 दिवसानंतर, प्रत्येकी 6 ते 8 दिवसानंतर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. तर काय म्हणतं आहे की एकूणपणे 8 ते 10 वेळा पाण्याच्या पाळ्या पडतील. ठीक आहे. तर ह्या 8 ते 10 वेळा पाणी द्यावं एकूण लागणार आहे, त्याला पाळ्या पडणार आहे. तर जशी जमीन आहे, सॉईल टाईप आहे, ते सॉईल टाईपच्या वरती किंवा जातीच्या वरती आपल्याला किती पाणी देणं गरजेचं आहे ते कळतं. तर त्याच्यानंतर विशेष करून काय म्हटलं आहे की क्षार असलेलं पाणी, पाण्यामध्ये जर क्षार असतील तर असं पाणी आपल्याला बटाट्याला द्यायचं नाही, कारण त्या क्षाराचा धपका, क्षाराचा जो फटका आहे तो आपल्याला बटाट्याच्या पिकावरती होऊ शकतो. त्याच्यासोबतच हेवी इरिगेशन म्हणजे जास्त प्रमाणात पाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बटाट्यावरती द्यायचं नाही, कारण जास्त जर पाणी दिलं तर त्याची मुळं कुजण्याचा शक्यता दाट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे रोटेशन याचा अर्थ आहे पिकांची असणारी फेरफार. तर आपण समजा एका वर्षामध्ये जर पीक घेणार असेल तर रोटेशन कसं करायचं आहे. समजा पहिला बाजरी किंवा जर मका जर घेतली असेल तर खरीपमध्ये बाजरी मका असेल तर रब्बीमध्ये आपल्याला बटाटे घ्यायला काय हरकत नाही. तसेच खरीपमध्ये समजा जर गवार किंवा भुईमुंग, ग्राउंडनट, गवार किंवा जर भुईमुंग असेल तर आपल्याला रब्बीमध्ये बटाटे घ्यायला काय हरकत नाही. समजा जर आपण खरीपमध्ये जर बटाटे घेतले तर रब्बीमध्ये ज्वारी किंवा गहू आपण घेऊ शकतो. तर ही आहे पिकाची फेरफार. तर काय म्हटलं आहे, समजा बाजरी आणि मका जर आपण खरीपमध्ये घेतल्या तर आपण रब्बीमध्ये आपण एका ठिकाणी बटाटे घेऊ शकतो. तसेच गवार किंवा भुईमुंग जर खरीपामध्ये घेतलं तर आपण रब्बीमध्ये पुन्हा बटाटे घेऊ शकतो. आणि समजा जर आपण खरीपमध्ये जर बटाटे घेतले तर रब्बीमध्ये ज्वारी किंवा गहू घेऊ शकत असतो. हे आलं पीक फेरपालट किंवा पिकाची फेरपालट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे ते आहे हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग या शब्दाचा आहे काढणी. तर आपण बटाट्याची काढणी कशा पद्धतीने करायची आहे. हार्वेस्टिंग ऑफ पोटॅटो. तर आपल्याला बटाट्याची काढणी कशा पद्धतीने करायची आहे बघा. तर काय म्हटलं आहे, इन महाराष्ट्र potato crops become ready for harvesting in about 3 months after planting, as mostly middle-late variety are grown. समजा जर जे बटाट्याचं जे पीक आहे ते जवळजवळ 3 महिन्यानंतर काढणीसाठी योग्य ठरतं. बटाट्याचं जे पीक आहे ते पीक 3 महिन्यानंतर काढणीसाठी या ठिकाणी योग्य ठरत असतं. तर पोटॅटो मस्ट बी हार्वेस्टेड ॲट अ राईट स्टेज ऑफ मॅच्युरिटी when leaves turn yellow and dry. तर काय आहे, जे बटाटेचं आहे तर बटाट्याचं जे आपल्याला काढणी करायचे आहे ते आपल्याला योग्य वेळीच राईट स्टेजला आपल्याला या ठिकाणी काढणी करणं गरजेचं आहे. तर कसं आहे, कधी कळत असतं तर त्याची जी पानं असतात बटाट्याच्या पिकाची किंवा रोपाची जी पानं असतात ती पानं या ठिकाणी जर पिवळी पडायला लागली तर आपल्याला या ठिकाणी बटाट्याची काढणी करायची आहे. इफ देअर इज अ डिमांड इन अ मार्केट स्लाइटली अर्ली हार्वेस्टिंग मे बी डन. तर समजा आपल्याला उदाहरणार्थ घ्या की आपण जर बटाट्याचं मार्केटमधला जर रेट चांगला असेल तर त्याच्या अगोदरसुद्धा आपण या ठिकाणी काढणी करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला बटाट्याच्या पिकाची पानं पिवळी पडत असतात त्यावेळेस आपल्याला काढणी करणं गरजेचं आहे. जर समजा मार्केटमध्ये जर चांगल्या पद्धतीची डिमांड असेल किंवा मागणी असेल तर त्याच्या अगोदरसुद्धा आपण या ठिकाणी काढणी करू शकतो. 4. Irrigation is withhold before harvesting and harvesting is done when soil become dry. तर आपण काय करत असतो, ज्यावेळेस या ठिकाणी आपल्याला काढणी करायची आहे त्यावेळेस आपण जे पाणी देणं असते ते पाणी देणं हे पूर्णपणे थांबवून टाकत असतो. आपल्याला ज्यावेळेस पिकाची काढणी करायची आहे त्या काढणीच्या पूर्वी आपण पाणी देणं या ठिकाणी पूर्णपणे थांबवत असतो. त्याच्यानंतर cut the plant at around ground level 8 days prior to date of harvesting. तर काय केलं जातं, जे आपलं जे प्लांट आहे, जे रोप आहे ते आपण ग्राउंडपासून या ठिकाणी कट करून टाकतो. कट द प्लांट ॲट द ग्राउंड लेवल 8 days prior to date of harvesting. तर आपण या ठिकाणी 8 दिवस अगोदर ते जे प्लांट आहे ते आपण कट करून टाकायचं आहे.
It is done with the help of kudal or potato digger or by plowing with a देसी प्लाव. तर ते काय केलं जातं, कुदळीनं जे आपल्याला जे झाड आहे त्याचं जे प्लांट्स आहे ते आपण या ठिकाणी कुदळीनं पूर्णपणे काढून घेत असतो. कधी तर आपल्याला ज्यावेळेस पूर्ण हार्वेस्टिंग करायची आहे त्याच्या 8 दिवस अगोदर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलंय तर कुदळीने काढून घेत असतो. केअर शुड बी टेकन टू डिग आउट द ट्यूबर विदाउट इंजुरीज. तर आपण ज्यावेळेस कुदळीनं काढत असतो तर कुदळीनं काढायच्या वेळेस आपण त्या ट्यूबरना कसल्याही प्रकारची इंजुरीज म्हणजे इजा होऊ नये याची आपण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. कलेक्ट द एक्सपोज द ट्यूबर्स अँड क्लीन ऑफ बाय रिमूव्हिंग द सॉइल रूट अँड स्टोलन्स. ठीक आहे. तर आपण काय केलं असतं, ते बटाट्याचं जे रोप आहे ते रोप समजा आपण कुदळीनं बाजूला काढलं तर ते ज्यावेळेस बाजूला काढत असतो त्यावेळेस ते पूर्णपणे क्लीन करायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे, साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याचे जे रूट्स असतील त्याची माती पूर्णपणे काढायची आहे. त्याच्यासोबत त्याला जे मुळ्या लागल्या असतात त्या मुळ्या पूर्णपणे काढायच्या आहेत. त्याला स्टोलन्स म्हणजे त्याच्या आजूबाजूला ज्या एकमेकाला चिकटणाऱ्या ज्या फांद्या असतात छोट्या छोट्याच्या ते सुद्धा आपण या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. द डॅमेज्ड अँड डिसीज्ड पोटॅटो आर सॉर्टेड आउट ॲट अँड डिस्कार्ड. तर डॅमेज्ड म्हणजे समजा की बटाट्याचं जे डॅमेज झालेला पार्ट आहे किंवा डिसीज्ड किंवा ज्याच्यावरती रोग पडलेला जो पार्ट आहे तो या ठिकाणी पूर्णपणे वेगळा करून घ्यायचा आहे. रिमेनिंग पोटॅटो ग्रेडेड अकॉर्डिंग टू द साईज अँड स्टोर्ड इन अ शेड अवॉइड सन इंजुरी. तर जे पोटॅटो आहेत, जे बटाटे आहेत, ठीक आहे, तर बटाटे जे आहेत त्याचं आपण सॉर्टिंग करायचं आहे आणि सॉर्टिंग करून आपल्या शेडमध्ये या ठिकाणी वाळू घालायचं म्हणजे सावलीला वाळू घालायचं आहे. त्याच्यावरती ऊन पडू नये, अवॉइड सन इंजुरी ज्याला म्हटलं आहे की त्याच्यावरती ऊन पडू नये याची आपण काळजी घ्यायची आहे. द डिसीज फ्री मिडियम टू बिग साईड पोटॅटो आर सिलेक्टेड अँड स्टोर्ड सेपरेटली फॉर सीड पर्पज. समजा ज्याच्यावरती रोग पडलेला नाही, जे डिसीज फ्री आहे, ज्याच्यावरती रोग पडलेला नाही, तर ते जे पोटॅटोज आहेत ते पोटॅटोज आपण एका ठिकाणी एका बाजूला ठेवायचे. कशासाठी तर पुढच्या काळामध्ये आपल्याला हे जे बटाटे आहेत हे आपल्याला सीड पर्पजसाठी म्हणजे आपण बेणं म्हणून सुद्धा वापरू शकतो. अशा पद्धतीने ते बाजूला ठेवायचे. त्याच्यानंतर बघा इल्ड म्हणजे उत्पन्न. तर आपलं बटाट्याचं उत्पन्न कशा पद्धतीचं येतं त्याचा अर्थ आहे इल्ड. तर बघा काय म्हणलं, इल्ड किती असेल तर इल्ड आहे द इल्ड ऑफ पोटॅटो व्हॅरीज फ्रॉम व्हरायटी टू व्हरायटी, सीझन ऑफ प्लांटिंग अँड केअर टेकन ड्युरिंग कल्टिवेशन. त्याचं जे उत्पन्न आहे तर त्या व्हरायटी कोणत्या आहे तर व्हरायटीवरती त्याचं उत्पन्न म्हणजे त्याची जात कोणती आहे त्याच्यावरती उत्पन्न अवलंबून आहे. त्याच्यासोबतच आपण कोणत्या सीझनमध्ये आपण या ठिकाणी तिची लागवड करतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण बटाट्याची लागवड करत असतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीची काळजी घेतो त्याच्यावरती त्याचं उत्पन्न अवलंबून आहे. तर काय म्हणलं आहे, ॲव्हरेज यील्ड ऑफ पोटॅटो इन महाराष्ट्र इज अबाउट 125 क्विंटल प्रति हेक्टर. तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 125 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे. आणि ॲव्हरेज यील्ड ऑफ पोटॅटो इन इंडिया इज अबाउट 200 to 300 क्विंटल प्रति हेक्टर. तर समजा ऑल इंडिया असेल किंवा भारताच्या बाबतीमध्ये असेल तर ते 200 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न आहे. तर बघा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 125 क्विंटल प्रति हेक्टरी आहे उत्पन्न आणि पूर्ण भारतामध्ये जर असेल तर जवळजवळ 200 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर या ठिकाणी उत्पन्न आहे. त्याच्यानं काय म्हटलं आहे स्टोरेज म्हणजे साठवणूक. तर बघा ह्याच्यामध्ये काय आहे तर बटाट्यामध्ये जे सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे ते आहे स्टोरेज. म्हणजे आपण कशा पद्धतीने बटाटे साठवून ठेवतो त्याला म्हटलं जातं स्टोरेज. तर पोटॅटो आर स्टोर्ड बाय पीट स्टोरेज और कोल्ड स्टोरेज मेथड. तर पीट स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज अशा दोन वेगवेगळ्या साठवणीच्या पद्धती आहेत, पीट स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज. तर काय म्हटलं जाते बघा तर पीट स्टोरेजलाच आपण अर्नान मेथड्स असं सुद्धा म्हटलं गेले. पीट स्टोरेजला अर्नान मेथडसुद्धा असं म्हटलं गेले. तर पीट स्टोरेजमध्ये काय केलं जातं बघा तर आपण एक ठिकाणी त्यांनी खड्डा खांद्यासारखा असतं तर 3 मीटर 1 नंबर बघा पॉईंट. पीट स्टोरेजमध्ये काय म्हटलं आहे तर द पीट ऑफ साईज 3 मीटर बाय 1.5 मीटर बाय 45 सेंटीमीटर आर डिग इन अ कूल अँड शेडी प्लेस युजली अंडर बिग ट्रीज. तर काय केलं जातं बघा तर 3 मीटर
3 बाय 1.5 बाय 45 लांबी, रुंदी आणि खोली. तर अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी एक खड्डा खांदल्यासारखं करायचं आहे 3 बाय 1.5 बाय 45 सेंटीमीटरचा. ठीक आहे. आणि हा कुठं करायचा आहे? कूल प्लेसमध्ये. कूल प्लेसमध्ये ज्या ठिकाणी गार आहे, म्हणजे ह्या असा जो खड्डा खांदायचा तो आपण उन्हाळ्याच्या किंवा अशा मोकळ्या ह्याच्या ठिकाणी करायचा नाही. तर ज्या ठिकाणी आपण असं म्हणलं की एखादा बिग ट्रीज म्हणजे एखाद्या झाडाच्या खाली किंवा अशा ठिकाणी खांदायचं आहे की ज्याच्यावरती ज्या ठिकाणी ऊन नसलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा खड्डा खांदायचा आहे. वॉटर इज लेट इन टू द पीट अँड अलाउड द सोक ओव्हरनाईट. तर ठीक आहे. तर असा खड्डा खांद्यानंतर त्याच्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि अशा पद्धतीचं पाणी सोडायचं आहे की ती पाणी एक रात्रभर पूर्णपणे झिरपून गेलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर द बॉटम अँड साईड आर स्मूथड अँड अलाउड टू ड्राय 2 days. ते पूर्णपणे पाणी झिरपून गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जे साईडचा जो भाग आहे ते पूर्णपणे स्मूथ करून घ्यायचा आहे. त्या खड्ड्याचा जो आजूबाजूचा जो भाग आहे तो पूर्णपणे स्मूथ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो 2 दिवस असाच वाळू ठेवायचा आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे? असं केल्यानंतर इट इज लाइंड फ्रॉम इनसाइड विथ नीम लिव्स आणि ड्राय ग्रास आणि शुगर केन ट्रॅसेस. ठीक आहे. तर ते झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला समजा उसाचा पालापाचोळा, त्याच्यानंतर लिंबाचा ज्या ढाळा असतील किंवा लिंबाचा जे पाला असतील, त्याच्यानंतर हे सगळं जे आहे ते आपल्याला त्या खड्ड्यामध्ये आजूबाजूला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पोटॅटो, जे आपण बटाटे आहेत, पोटॅटो आर ट्रीटेड विथ सम पावडरी इन्सेक्टिसाइड टू अवॉइड अटॅक ऑफ अ ट्यूबर मॉथ. ठीक आहे. तर ते काय केलं जातं की जे बटाटे आहे ते बटाट्यावरती आपल्याला आपण ठिकाणी इन्सेक्टिसाइड, तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कीड लागू नये म्हणून त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची आहे. ट्यूबर मॉथ नावाचं जी कीड आहे ते किडी लागू नाही म्हणून त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करायची आहे. अँड ही पुढे इन टू द पीट अप टू 6 सेंटीमीटर अबोव द ग्राउंड लेवल. त्याच्यानंतर ते पुन्हा आपण या ठिकाणी त्या जे आपण पीट स्टोरेज जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये ते पुन्हा बटाटे ठेवायचे आहे. देन इट इज कवर्ड विथ 30 सेंटीमीटर लेअर ऑफ नीम लिव्स अँड ड्राय ग्रासेस अँड ट्रॅसेस. एकदा समजा जर त्याच्यामध्ये बटाटे आपण टाकून ठेवले त्याच्यानंतर पुन्हा जो 30 सेंटीमीटरचा आपल्याला त्याच्यावरती नीम लिव्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी लिंबाची पाला असतील किंवा गवत असेल किंवा शुगर केन ट्रॅसेस ज्याला म्हणून, म्हणजे उदाहरणार्थ उसाच्या पालापाचोळा असेल ते त्याच्यावरती आपण झाकून घ्यायचं आहे. ट्रॅसेस आर मेड ऑल अराउंड द पिट्स अँड वॉटर इज लेट into it from the time to time to keep down the temperature of pits. तर काय केलं जातं तर त्याच्यावरती मधून आपण ठिकाणी पाणी या ठिकाणी शिंपडायचं आहे. पाणी का शिंपडायचं आहे? का तर जे आपण पिट्स तयार गेलेलं आहे ते पूर्णपणे कूल म्हणजे गार राहावं. कारण बटाटे जर समजा उन्हामध्ये जर उन्हात राहिले तर बटाटे या ठिकाणी आपण खराब होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते. म्हणून ते गार राहण्यासाठी आपण त्याला मधून पाण्याने शिंपडायचे आहे. Thatches are made over the pits to protect from rain and sun. ठीक आहे. तर त्याच्यावरती पुन्हा आपण पावसाचं त्याच्यावरती लागू नये म्हणून सुद्धा आपण ते पूर्णपणे काही ठिकाणी कवरिंग सुद्धा करायचं आहे, कवर सुद्धा करून घ्यायचं आहे. म्हणजे थॅचेसेस म्हणजे समजा असं पूर्णपणे आत गुदमरले जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. अशा पद्धतीने कवर करायचं आहे, पाऊस लागू नये अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय म्हणलं आहे? द बांबू चिमनी मे बी प्लेस्ड इनसाइड द पिट्स. The bamboo chimney may be placed inside the pits for facilitating the evaporation of the moisture dispersed due to transpiration of a storage tubers. तर काय केलं जातं की त्याच्यामध्ये बांबू सुद्धा या ठिकाणी आपण ठेवला जातो, म्हणजे आतमध्ये खवून ठेवला जातो. कशासाठी? तर त्याच्यामध्ये जे ट्रान्सपिरेशन नावाची जी एक मेथड्स प्रक्रिया आहे तर ट्रान्सपिरेशनमध्ये त्याच्यामध्ये मॉइश्चर्स क्रिएट होण्याची म्हणजे आर्द्रता निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तर ही याच्यामध्ये हवामध्ये आतमध्ये मिळावी, बटाट्याला सुद्धा हवा मिळावी, आत ठेवलेल्या स्टोरिंगच्या स्ट्रक्चरमध्ये हवा मिळावी म्हणून आपण या ठिकाणी दिस मेथड इज लोकली नोन ॲज अर्नान.
सिस्टीम अँड पोटॅटो कॅन बी स्टोर्ड फॉर 3 to 5 months. तर ती ही जी पद्धत आहे या पद्धतीला अर्नान मेथड्स असं म्हणतात. आणि या पद्धतीमधून जवळजवळ आपण जे बटाटे आहे हे आपण 3 ते 5 महिने या ठिकाणी स्टोअर करून साठवून करून ठेवू शकत असतो. तर स्टोरेजमधलं मेथड म्हटले आहे ही पीट मेथड. पीट मेथडमध्ये बघा 3 बाय 1.5 बाय 45 सेंटीमीटर 3 मीटर बाय 1.5 मीटर बाय 45 सेंटीमीटरचा या ठिकाणी खड्डा खांदून घेतला जातो आणि त्याच्यामध्ये बटाटे ठेवले जातात. तर ह्या सगळ्या मेथड्समधून तर त्याला अर्नान मेथड्स असं म्हणलं जातं आणि त्याच्यामधून जवळजवळ 3 ते 5 महिने या ठिकाणी बटाटे योग्य तऱ्हेने राहू शकतात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मेथड आहे त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेजमध्ये आपण या ठिकाणी बटाटे ठेवू शकतात. इट इज द बेस्ट मेथड ऑफ स्टोरिंग पोटॅटो विथ द मिनिमम लॉसेस इन वेट अँड लॉंग टर्म स्टोरेज. तर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं जे बटाटे असतात ते आपण कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा साठवून ठेवत असतो. इन कोल्ड स्टोरेज फुल मॅच्युर्ड अँड हेल्दी पोटॅटो आर स्टोर्ड ॲट द टेम्परेचर बिटवीन 1.5 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस. तर काय केलं जातं ते 1.5 डिग्री सेल्सिअस 1.5 ते 5 डिग्री सेल्सिअस या तापमानावरती आणि 75 ते 80% ह्युमिडिटी आर्द्रतेवरती या ठिकाणी बटाटे कोल्ड स्टोरेजमध्ये या ठिकाणी साठवून ठेवले जातात. 1.5 ते 5 डिग्री सेल्सिअस तसेच 75 ते 80% आर्द्रतेमध्ये जिथं बटाटे साठवून ठेवले जातात ते कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवू शकतो. पोटॅटो आर स्टोर्ड वेल फॉर अबाउट 1 year ॲट 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड फॉर अबाउट 30 to 36 weeks ॲट 5 डिग्री सेल्सिअस. समजा आपण 1.5 डिग्री सेल्सिअसमध्ये जर बटाटे साठवून ठेवले तर ते बटाटे जवळजवळ 1 वर्ष हाय अशी कोल्ड स्टोरेजमध्ये राहू शकतात. परंतु जर आपण 5 डिग्री सेल्सिअसमध्ये जर बटाटे साठवून ठेवले तर जवळजवळ 30 ते 36 आठवडे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 5 ते 6 महिने बटाटे या ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये योग्य पद्धतीने राहू शकतात. द लॉस इन अ वेट ड्युरिंग स्टोरेज इज अबाउट 5% आफ्टर 5 months ॲट 5 डिग्री सेल्सिअस आणि 9 months ॲट 1.5 डिग्री सेल्सिअस. तर काय म्हणलं आहे की त्याच्यामध्ये त्याचा जो वेट आहे तो 5% थोडासा लॉस होत असतो. या 5 महिन्यामध्ये 5 डिग्री सेल्सिअसचं तापमान असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ 5% म्हणजे 100 किलो जर बटाटे असते तर 100 किलोमधले फक्त 5% म्हणजे 95 किलो बटाटे हाय असे व्यवस्थितरित्या राहू शकतात. द लॉस इन वेट इज मोर इफ पोटॅटो आर स्टोर्ड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग. समजा आपण या ठिकाणी काढणी झालेली आहे आणि काढणी झाल्या जर आपण या ठिकाणी बटाटे जर स्टोरिंग करून ठेवत असेल काढणी झाल्या जर बटाटे आपण ठिकाणी स्टोअर करून ठेवले तर त्याच्यामध्ये वेट लॉस होण्याचं म्हणजे त्याचं वजन या ठिकाणी कमी होण्याचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. तर काय म्हणलं आहे इट शुड बी केप्ट इन अ शेड फॉर 1 week आफ्टर हार्वेस्टिंग अँड देन स्टोर. तर काय करायचं आहे एकदा जर समजा बटाट्याची काढणी झाली तर बटाट्याची काढणी पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ शेडवरतीच आपण शेडलाच जवळजवळ पहिला आठवडा शेडवरतीच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा हे जे बटाटे आहेत ते आपण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो. तर पहिल्यांदा 1 आठवडा शेडमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचं आहे. तर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये जवळजवळ 1.5 डिग्री सेल्सिअस ते 5 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत राहू शकतात. तर 1.5 डिग्री सेल्सिअसमध्ये जर तापमानामध्ये राहिले तर जवळजवळ 1 वर्ष बटाट्याला काहीच होत नाही. त्याच्यानंतर 5 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये जर राहिले तर त्याचे बटाटे आहेत ते जवळजवळ 5 महिने व्यवस्थितरित्या टिकून राहू शकतात. तर पहिली जी आहे स्टोरेजमध्ये ती आहे पीट स्टोरेज आणि स्टोरेजमध्ये जे दुसरं आहे त्याला म्हटलं जातं कोल्ड स्टोरेज. पीट स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज अशा बटाटे स्टोरिंगच्या 2 वेगळ्या मेथड्स आहेत.